ते आपल्या भारतीय जनता पार्टीला ज्यांच्या नेतृत्वात मिळालं ते आदरणीय बावनकुळे साहेब, या ठिकाणी उपस्थित आपले महानगरचे अध्यक्ष शिवाजी भरोसेजी, आपले ग्रामीणचे अध्यक्ष सुरेश भाऊ भुमरे, आपले बाळासाहेबजी जाधव, सर्व वागीकर आप्पा, सन्माननीय व्यासपीठ, सर्व आपले उमेदवार आणि मोठ्या संख्येने जमलेले सर्व या प्रभागामधील मतदार बंधू भगिनींनो, खरं तर साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयाची सभा आमच्या परभणीमध्ये झाली आणि एक वेगळीच ऊर्जा ह्या परभणी महानगरामध्ये प्रत्येक मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये आम्हाला जाणवत आहे। आणि आपण जे सूक्ष्म नियोजन यापूर्वी 2-3 वेळा ह्या महानगरपालिकेमध्ये आपण बारकाईने लक्ष घालत आहात आणि जो नियोजन आम्हाला दिलेलं आहे त्या नियोजनाच्या आम्ही तंतोतंत पालन करत या ठिकाणी मायक्रो लेवलला काम करत आहोत, छोट्या छोट्या बैठका घेत आहोत, कॉर्नर सभा घेत आहोत आणि आज शहरामध्ये चांगल्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीला मतदान करण्यासाठी मतदार बंधू भगिनी हे तयार झालेले आम्हाला दिसत आहे। आणि साहेब, आमच्या शहरामधल्या सगळ्यात मोठी अडचण हे शहर आमचं अनेक शहर विस्तारलेलं आहे। आमच्या जायकवाडीचा कॅनल शहराच्या चारी बाजूनी आहे, अनेकांच्या गुंठेवारीचा प्रश्न आहे, पीटीआरचा विषय आहे आणि आम्ही प्रत्येकाला सांगतोय की सन्माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी आपली ही अनेक 30-40 वर्षापूर्वीची समस्या सोडवलेली आहे आणि आपल्यामुळे आमच्या ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच आम्हाला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मतदान मिळणार आहे। कारण की तुम्ही जो निर्णय या पीटीआरचा विषयाचा असेल, गुंठेवारीचा विषयाचा असेल, कारण की 30-40 वर्षापासून सुंदर असा कष्टाचं आपल्या घर बांधलेली मंडळी, पण कुठेतरी ते या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये शंका होती की आपण घरामध्ये एवढ्या वर्षापासून राहतोय, मेहनतीने इतकं सुंदर घर बांधलं, पण अजून आपली जागाच आपल्या नावाची झालेली नाही, म्हणून ती शंका होती। आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्या दिवशी त्याचा उल्लेख करत सांगितलेलं आहे। पण आज आपल्या येण्याने निश्चितच आपण आज जे सांगाल ते या ठिकाणी प्रत्येक शहरामधल्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचवलेले आहे की तुम्ही निश्चित राहा, तुमच्या हक्काचं घर, तुमची हक्काची जागा घेण्याचा निर्णय आमच्या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी घेतलेला आहे आणि एक सुंदर असा प्रतिसाद साहेब आम्हाला एका ह्याच मुद्द्यावरती मिळतोय। कारण की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवार, या ठिकाणी आपल्या 16 प्रभागातले सगळे उमेदवार आले, त्यांनी सगळ्यांची अडचण तीच होती की जागा नावावर नाही आणि इतका चांगला हा विषय आपण हाताळलेला आहे की आज जनता आपण आपले सर्वच निर्णय लोकप्रिय निर्णय झालेले आहेत। आणि एवढंच नाही तर लाडक्या बहिणी सुद्धा लाडक्या मुख्यमंत्रींच्या वरती खूप विश्वास आपल्या लाडक्या बहिणींचा आहे आणि आता ह्या महिन्यामध्ये सुद्धा हप्ता पडलेला आहे आणि लाडक्या बहिणी आम्हाला विश्वास देत आहे की तुम्ही काळजी करू नका, आम्हाला ह्या वेळेला ह्या परभणी महानगरपालिकेमध्ये कंबळ फुलवायचं आहे। ह्या परभणी महानगरपालिकेला चिखल मुक्त करण्यासाठी आम्हाला फक्त भाजपाच या ठिकाणी आणायचे, हा विश्वास आमच्या भगिनी आम्हाला देत आहेत। तरुण बांधव सुद्धा वेगवेगळ्या पक्षामध्ये सक्रिय होते किंवा ज्यांना वाटतं की आमचं शहर चांगलं झालं पाहिजे। आज शहरामध्ये आपल्या साहेब महाराष्ट्रामध्ये नेहमी म्हणलं जात होतं की मुंबईला आम्ही शांघाई करू, पण आपल्या नेतृत्वात आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मुंबई आणि सगळ्या आपल्या नागपूर सारख्या शहरांमध्ये होत असलेला इंटरनॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर जे डेव्हलपमेंट होतीये हे आमचे सगळे तरुण बघत आहेत आणि तशा पद्धतीचं डेव्हलपमेंट आपल्या परभणीमध्ये झालं पाहिजे, तो आपला अधिकार आहे, तो आपला हक्क आहे आणि हे फक्त आपल्याला भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व देऊ शकते, हा विश्वास आमच्या मतदार बंधू भगिनींमध्ये आहे, खास करून आमच्या तरुणांच्या मध्ये आहे। साहेब, आमच्या जिल्ह्यामध्ये बेरोजगारीचा खूप मोठा प्रश्न होता, स्थलांतरिताचा जिल्हा म्हणून, परंतु आमच्या जिल्ह्याची निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आपण इमर्जिंग डिस्ट्रिक्ट मध्ये करून घेतल्यामुळे तरुणांना या ठिकाणी चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत, यामध्ये आम्हाला काही शंका नाही। म्हणून तरुण सुद्धा आणि आमचे आई वडील सुद्धा निश्चिंत झालेले आहेत की आपल्या मुलाबाळांची काळजी घेणारं सरकार राज्यामध्ये आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सगळ्या योजनांचा लाभ देण्यामध्ये या ठिकाणी आपले कार्यकर्ते कुठेच कमी पडत नाहीत। जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगतात मी प्रधान सेवक आहे,
त्याच सेवाभाव आम्ही मनाशी खूणगाठ बांधून प्रत्येकाची सेवा करण्यामध्ये सर्व आपले भारतीय जनता पार्टीचे माझे सहकारी सातत्याने लोकांच्या सेवेमध्ये आतापर्यंत राहिलेले आहेत. आणि ही निवडणूक आम्ही या ठिकाणी तुम्ही सांगितल्या पद्धतीने बारकाईने ही निवडणूक आम्ही लढत आहोत. तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला साहेब, आणि तुम्ही विश्वास टाकलेला आहे, तुम्ही तेवढी अपेक्षा आमच्याकडून ठेवलेली आहे, तेवढे या महानगरपालिकेतून नगरसेवक निवडून देण्याचा आम्ही प्रण केलेला आहे. त्यासाठी आम्ही रात्रचा दिवस करत आहोत, मेहनत घेत आहोत. आणि आपल्या आजच्या ह्या संवाद बैठकी नंतर निश्चितच आम्हाला आणखीन एक आमचा पण उत्साह वाढणार आहे की खंबीर नेतृत्व आपल्यासारखं आमच्या पाठीशी असल्यामुळे कुठलीही निवडणूक आम्ही सहजपणे जिंकू शकणार आहोत. विरोधकाच्याकडे साहेब कुठलाच मुद्दा नाहीये, यांना काहीच नाही, आतापर्यंत काही केलेलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा नसल्यामुळे आपल्या तुमच्या नेतृत्वामध्ये, मुख्यमंत्री महोदयाच्या नेतृत्वामध्ये आणि पंतप्रधान महोदयांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये, या राज्यामध्ये जी विकासाची कामं झाली, वैयक्तिक योजना ज्या झालेल्या आहेत त्याचा लाभ आज प्रत्येक व्यक्ती घेत आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीने ह्या शहरातल्या ठरवलं आहे की आत्ता नाही तर कधीच नाही. म्हणून यावेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा ह्या महानगरपालिकेमध्ये फडकवायचाच हा निश्चय आमच्या मतदार बंधू भगिनींनी घेतलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आम्हीही पूर्णपणे झोकून या ठिकाणी काम करत आहोत. आणि म्हणून आज साहेब आपल्याला विश्वास देते, ह्या सगळ्यांच्या समोर आपल्याला विश्वास देते की या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्यामध्ये आम्हाला यश मिळणारच आहे. आजपासून 15 तारखेपर्यंत आपण जी आतापर्यंत मेहनत घेत आलेलो आहोत, ह्या अशाच पद्धतीने मेहनत घेत आपण सर्वजण आहात ना तयार? एकदा साहेबांना दोन्ही हात वर करून विश्वास द्या की या सर्व उमेदवारांना आपण कमळाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत. एवढंच बोलते, थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.